मला 100% खात्री आहे, ह्या आर्यनचा गॉडफादर कुणीतरी वेगळाच आहे आणि तो नक्की कोण आहे ह्याचाच आपल्याला शोध घ्यावा लागणार आहे वाघमारे. या आर्यनच्या मुळाशी जायचं असेल ना तर आपल्याला अजून एक नाटक करावं लागणार आहे. अजून एक नाटक? आता काय करायचंय वाघमारे, जेव्हा झाडाच्या खोडाला कीड लागते ना तेव्हा फक्त कीड साफ करून चालत नाही, तेव्हा त्या किडीला मुळासकट संपवावं लागतं. आणि आता या आर्यन नावाच्या किडीला जर मुळापासून संपवायचं असेल ना तर आपल्याला अजून एक नाटक करावंच लागेल. ठीक आहे, पण काय नाटक करायचंय? वाघमारे, तुम्ही आर्यनला लग्नाला होकार देऊन टाका. काय? नाही सत्या, मी काय असलं कुठलं नाटक नाही करणार. बास झालं आता, नाटक करून करून वैताग आला. गुन्हेगार आपल्या समोर आहे ना, मग हा लग्नाचा घाट कशाला घालायचा? हे बघ, मी माझ्या टीमला फोन करून बोलवते, लगेच अरेस्ट करते त्याला. एका दिवसात 3rd डिग्री देऊन कोण कोण त्याच्यासोबत आहे सगळं त्याच्या तोंड वधून घेते. पोलिसी रट्टे पडल्यावर भल्या भल्यांची तोंड उघडतात रे. हा आर्यन काय चीज आहे? वाघमारे, तुमच्या रागाला जरासा आवर घाला. ऐका माझं, हे बघा, तुम्ही सावजाला पकडायला जर त्याचा पाठलाग केला ना तर ते हाती लागायचे चान्सेस लई कमी असतात. पण त्या सावजाला पकडण्यासाठी जर तुम्ही जाळं पेरलं तर ते सावज त्या जाळ्यात 100% अडकतं. अरे पण सावज आपल्या समोर आहे ना, पकडू की त्याला? लग्न कशाला लावायला जातोस? येडी ग माझी बायको ती. येडी नाही म्हणायचा. येडी नाही म्हणायचा? येडी नाही म्हणून तर काय म्हणू तुम्हाला? आपण हे नाटक का केलं होतं? आपण तुमच्या दुसऱ्या लग्नाचा घाट का घातला होता? कारण तो जो कोणी माती फिरवला त्याचा चेहरा आपल्या समोर यावा म्हणूनच ना. आणि आता जरी आपण आर्यनला पकडलं आणि त्याने तोंड जरी उघडलं तरी त्याला इथं कोणी पाठवलंय तो माणूस सावध होईल ना. मला भीती वाटते रे. अहो, घाबरायचं काय त्यात वाघमारे? फक्त नाटकच तर करायचंय. तुम्हाला खरंच थोडी त्याच्याशी लग्न करायचंय. आणि त्यानं काय होणार आहे? तर तुम्ही मुद्द्यावर आला. आता ऐका, जर तुम्ही आर्यनला लग्नासाठी होकार दिला तर लग्नाच्या निमित्तानं त्याच्या आयुष्यात जी जी माणसं आहेत ती सगळी आपल्या समोर येतील. आणि एकदा का ती माणसं आपल्या समोर आली की आपण त्यांच्या सकट त्या आर्यनला पकडायचं रंगे हात. सध्या तू म्हणतोस तसं घडलं तर चांगलंच आहे, पण समज तसं घडलंच नाही तर? तसं नाहीच झालं तर आर्यन आहेच की, त्याला सहजासहजी नाही सोडायचं आपण. आणि वाघमारे, विश्वास ठेवा, त्यानं ना तुमच्यावर वाईट नजर टाकली. त्याला एवढ्या सहजासहजी सोडणार नाही. त्याची अशी अवस्था करणार ना की आयुष्यभर त्याच्या लक्षात राहिली पाहिजे. काय म्हणता मग? प्लॅन डन करायचा का? ठीक आहे, उद्यापासून त्या आर्यनचा काउंटडाऊन सुरू. वाघमारे, तुम्ही आवाज द्या सगळ्यांना, मी बाहेर थांबतो. पप्पा, मम्मी साहेब, जयदीप भाऊजी, सपना वहिनी, आर्यन, आत्याबाई, बाहेर या सगळे. येणे भेट. काय झालं का तुला आमच्या नावाने कोकला इथं? आता तर कुठे डोळा लागला होता. माया, अगं थांब थांब. मंजू, काय झालं? एवढ्या रात्री सगळ्यांना का आवाज दिला? सगळं ठीक आहे ना? माहेरी सगळे ठीक आहेत ना? नाचसूनबाई, काय झालं नाचसूनबाई? आम्ही बाहेर चंद्रप्रकाशात शतपावली करत होतो, तुम्ही सगळ्यांची झोप मोड का केली? तसं हिला काय येते दुसरं? झोपलेल्या माणसाच्या झोपेचं वाटोळा करायचं बरोबर जमतं बघा हिला. ए ने बट
आता तरी बोल की कशाला झोपमोड केलीस ती. सगळ्यांची झोपमोड केली त्याबद्दल खरंच सॉरी, पण मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय. काय कटकट आहे ह्या पोरीची. एवढं काय महत्वाचं सांगायचं का? सकाळपर्यंत तू जरा कळ धरायची होती की मग. ए महामाया, गप्पा बस. नाचसून बाईंना काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे ना, मग शांतपणे ऐकून घे. पण मी काय म्हणतो, अटेन्शन. उत्तम. नाचसून बाई, आता बोला तुम्हाला जे काय बोलायचे आहे ते. सगळ्यांची झोपमोड केली त्याबद्दल सॉरी, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. पण मला जे बोलायचंय ना ते खूप महत्वाचं आहे आणि ते आत्ताच बोलायचंय, उद्यावर ढकलून नाही चालणार. बा झाली प्रस्तावना, मेन मुद्द्यावर ये आता. येते. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, सत्या गेल्यानंतर माझं कशातच मन रमत नव्हतं. म्हणजे सत्याशिवाय मी दुसऱ्या कुणाचाही विचार करू शकत नव्हते आणि म्हणूनच मी दुसऱ्या लग्नासाठी नकार सुद्धा दिला होता. अगं बाई मुद्द्यावर ये की आता, इथं झोप येईल मला. ए महामाया, तुला दुसरा काही सुस्त का नाही? नुसतं खायचं झोपायचं, खायचं झोपायचं. नाचसून बाईला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे ना, ते नीट ऐकून घे. पप्पा, मम्मी साहेब आणि आजोबा, मी खूप विचार करून हा निर्णय घेते. तुम्ही सगळ्यांनी माझ्या भल्याचा विचार करूनच आर्यन सोबत लग्नाचा घाट घातलाय आणि म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, की मी आर्यन सोबत लग्न करायला तयार आहे. Oh my God, she said yes, finally. सॉरी, ते मी नाही, मंजिरी मॅडम खूप दिवसांपासून लग्नाला नाही म्हणत होते आणि अचानक हो बोलले तर आय कुडंट होल्ड माय एक्साइटमेंट. रिअली सॉरी, खूप एक्सायटेड झालो. सॉरी.